फसवी कर्जमाफीचा निषेध. मलकापुरात शेतकऱ्यांनी स्वतःची सिंचन साधने पेटवली. सरकारच्या चुकीच्या व शेतकरी-विरोधी धोरणांमुळेच बळीराजा कर्जबाजारी झाला असल्याचा आरोप करत मलकापूर तालुक्यातील वाघूळ येथील शेतकऱ्यांनी संतप्त आंदोलन छेडले. सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफी योजनेचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून घेतलेले सिंचन साहित्य पेटवून दिले. शेतकऱ्यांनी वीज पुरवठा 12 तासांवरून 6 तासांवर आणल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाल्याचा आरोप केला. वाढता उत्पादन खर्च, अपुरी वीज आणि अपूर्ण कर्जमाफीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते हनुमान भगत, ॲड. गोपाल रायपुरे पाटील, बाळूभाऊ ठाकरे, सुनील संभारे आणि चेतन हिवरखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. जमेल ज्याला ते करेल तो ते करतोय. आणि या ठिकाणी आमच्या वाघूळ गावातील शेतकरी काय करत आहे तर आपल्या स्वतःचं जे सिंचनाचे साधन आहे ते सिंचनाचं साधन जाळून या ठिकाणी या सरकारचा या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध या ठिकाणी करताय. आपल्याला माहिती आहे सरकारने काय केलं, 12 तासाची वीज 6 तासावरती आणली आणि अशा सरकारच्या जटिल आणि खराब धोरणांमुळे हा सरकार शेतकरी जो आहे तो कुठेतरी कर्जबाजारी झालेला आहे. आणि म्हणून सरकारला या शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे. या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. या घटनेचा जाहीर निषेध म्हणून या सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या ज्या जीवाचं सर्वस्व जे आहे, आम्ही ज्या साधनातून जे सिंचन व्यवस्था करतो ते सिंचन व्यवस्थेचं साधन आम्ही या ठिकाणी जाळून या सरकारचा आणि या फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.